भंडारा जिल्ह्यातल्या बावनथडी धरणामुळे विस्थापित झालेल्या कंकासूर गावकऱ्यांची व्यथा अजूनही संपलेली नाहीये। 2012 मध्ये पुनर्वसन होऊन देखील आजपर्यंत या गावाला ना मूलभूत सुविधा मिळाल्या ना गावाचं अधिकृत पुनर्गठन झालंय। परिणामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्कही गावकऱ्यांना मिळत नाहीये। 300 लोकवस्तीच तुमसर तालुक्यातील कंकासूर गाव डोंगर जंगल वसलेला होता। सर्व आदिवासी कुटुंब शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत होते, पण सरकारला ह्याच ठिकाणी धरण बांधायचं होतं। मग काय, हळूहळू जंगलातील गावांचं पुनर्वसन झालं। शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी तुटपुंज दऱ्यानं शासनाला द्याव्या लागल्या। अजून एक आहे की आपलं ग्रामपंचायत 2 टर्म होऊन गेले, परंतु अजूनपर्यंत यांनी मतदान केलं नाही। म्हणजे कुठंतरी एक लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा याचा अधिकार हा हिरावून घेतलेला आहे, अशी परिस्थिती आदिवासी समाजाची झाली आहे आणि शासनाने याची तात्काळ दखल घेण्यात यावी। आम्ही मालकी हक्क आम्ही आता नोकर झालेले माणसं आहे, तर आम्हाला त्यांनी शासनानं आम्हाला शेतजमीन उपलब्ध करण्याची व्यवस्था करण्याची मतदानाचे विषय म्हणजे कसं आहे माहिती आहे का साहेब, ग्रामपंचायत कसं आहे, आमच्या एक ग्रामपंचायत होतं त्यानुसार ग्रामपंचायत आपल्याला दिलेलं नाही। 2 टर्म झाले। 2 टर्मपासून या गावाची ग्रामपंचायत वोटिंगपासून या गावाचे लोक वंचित राहिल्या, तर वंचित केव्हापर्यंत राहणार? आता तरी पुनर्गठन करा, कुठेतरी ग्रामपंचायत समाविष्ट करा, जेणेकरून आम्ही आपले जे हक्क आता म्हणतो ना, आम्ही सांगितलं का आमचे 18 नागरिक सुद्धा नाही झाली या गावामध्ये, पाण्याची अडचण आहे, इथं रस्ता नाही आहे, इथं नाली नाही, ते म्हणतो ना। आता मग तुम्हाला कशाला म्हणू, आम्ही ग्रामपंचायतला म्हणू ना की आमच्या या 18 नागरिक सुविधामध्ये कमतरता आहेत, आम्ही जिथं आमचा मेंबर राहील सरपंच आहेत तिथं आपली हे बाजू मांडू आम्ही।